तुम्ही म्हणशान एवढे लोक काबर जमलेले आणि खाली पाणी पण चालू आहे आणि पाण्यामध्ये कोणी पडलं काय? तर मित्रांनो तुम्हाला सगळं काही सांगतो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आहे रोहन लोखंडे आणि स्वागत तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तुम्हाला म्हणलो तुम्ही मला व्यायाम वगैरे चालू करायचा आहे, तर आपण चालू केलेलं आहे. आज आपला दुसरा दिवस भाऊ. सकाळी उठलं मस्तपैकी वर्कआउट वगैरे केला आणि सकाळी उठाल थोडीफार तकलीफ होती भाऊ, कारण झोपच सुधरत नाही. तरी उठलो, व्यायाम वगैरे केला बरं का. व्यायाम झाल्यानंतर थोडंफार मेडिटेशन केलं, नंतर मस्तपैकी आंघोळ वगैरे केली, दूध वगैरे पिलं आणि गॅरेजला जाण्यासाठी ना रेडी झालो. पण आपला डबा झालेला नव्हता, त्याच्यामुळे थोडा आराम करू म्हणलं. मग ना गॅरेजवर गेल्यानंतर ना काही व्हिडिओ काढला नाही भाऊ. दुपारी जेवायला जायचं होतं, मी आणि शैलेश भाऊ जातच होते. एका मित्राला घ्यायचं होतं, तिथून त्याला घेतलं, जेवण वगैरे केलं बरं का मस्तपैकी. मग ना शैलेशला भाऊचा कॉल आलता भाऊ, डांगरेमधून काहीतरी गाडीचे पाठ आणायचे होते. जाताना आपण लागत पण तिथे हे लोक जमलेले होते आणि ते बघण्यासाठी मी आणि शैलेश थांबलो होतो. थोड्या वेळ थांबल्यानंतर शैलेश म्हणे मी तेवढे गाडीचे पाठ घेऊन येतो म्हणे, तेव्हा तू इथं थांब म्हणे. आणि मित्रांनो इथे हे लोक याच्यासाठी जमलेले होते की 1-2 दिवसापूर्वी ना 2-3 मुलं होऊन गेले भाऊ. त्याच्यामध्ये 1-2 मुलं सापडले, तिथले 1-2 जण म्हणत होते आणि एक मुलगा सापडत नव्हता. त्याच्यामुळे ना तिथं ते शोधत होते तिथं गाळामध्ये मुलगा अटकलेला आहे की काय म्हणून. त्याच्यामुळे इथे लोक जमलेले होते पण त्याला तिथं काही कोणी सापडलं नाही असं मला वाटतंय. तर मित्रांनो आम्ही जातो आता दुकानावर, कारण तेवढे गाडीचे पाठ घेऊन जायचे संध्याकाळी, मग नंतर घरी जायचं राहतं. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो काय जे असेल ते करून घ्या. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.